नमस्कार. सारा क्रिएशनमध्ये परत आपले एकदा स्वागत आहे. आज आपण असे एक नवीन प्रकारचे फूल शिकणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य हे 5 नंबरचे कुठलेही 2 कलरचे मोती. जसे मी इथे फेंट बेबी पिंक कलर वापरला आहे आणि डार्क ब्लू कलर वापरला आहे. लागणारे साहित्य अजून आहे 30 नंबरची वायर, सुई, वायर कट करण्यासाठी कात्री. मी सुईमध्ये दोरवून घेतला आहे. आपण आता फूल करायला शिकूया. मी 12 मणी घालून घेणार आहेत. एक डार्क एक फेंट असं आपण मण्यांचं पोझिशन ठेवायची आहे. हे फूल तसं दिसायला किचकट दिसतं पण विणायला खूप सोपं आहे आणि नेहमी करणाऱ्या फुलांपेक्षा याची पद्धत जरा वेगळी आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आपण एकूण 12 मणी घालून घेतलेत. एक डार्क एक फेंट, एक डार्क एक फेंट. आता मी सुई पूर्ण मण्यांमधनं एकदा गोल फिरवून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डार्क मण्याच्या बाहेर सुई काढायची आहे आणि एक पिंक कलरचा मणी घेऊन तो ह्या पिंक मधून न घालता परत ह्या डार्क मण्यामधनं असं बाहेर काढायचं आहे. दिसतंय का? हे बघा, वायर अशी वरच्या साईडने राहणार आहे आणि मणी असा आपल्या ह्या मण्याच्या वरतून येणार आहे. हे बघा, हे असं मी ह्या मध्ये फेंट कलरमध्ये नाही घातलेला, ह्या 2 मधनं तो पास केलेला आहे. म्हणजे हे आपलं असं दिसेल. आता आपल्याला अशी सगळी हे 6 मणी घालून घ्यायचे आहेत. हे बघा, सुई माझी ह्या डार्कच्या बाहेर आहे. आता मी ह्या डार्क कलरमध्ये घालणार आहे. म्हणजे मधला सोडून द्यायचा आहे, मध्ये सुई घालायची नाही आहे त्या फेंट कलरमध्ये, त्याच्या वरतून घ्यायची आपल्याला. हे थोडं असं वायर बाहेरून आल्यासारखं दिसेल बघा. हे बघा, परत एकदा दाखवते. सुई ह्या डार्क मण्याच्या बाहेर आहे. आता मी ती ह्या मण्याच्या बाहेर काढणार आहे. हे असे हे बघा. आता आपण पहिल्या ठिकाणी आलो आहेत. हे बघा, हे फुलाचं डिझाईन काहीसं असं होईल. आता काय करायचं, आपल्याला ह्या ब्लूवर विणायचं. त्याच्यामुळे मी ह्या डार्कच्या बाहेर आलेली आहे. तर मी आता ह्या फेंट कलरमधनं सुई अशी बाहेर काढणार आहे. आता काय करायचं, हे 2 मणी घ्यायचे डार्क कलरचे आणि ते पण इथे खाली न विणता ह्या डायरेक्ट समोरच्या हे असं काहीतरी उंच जो वटा झालेला आहे, उंच वटा, त्याच्यातनं ह्या सुई अशी बाहेर काढायची आहे. म्हणजे ह्या पिंकमधनं ह्या पिंकमध्ये जायचं आहे मला. मी खाली कुठेच विणत नाही आहे बघा. हे थोडंसं असं टाईट ओढून घ्यायचं. हे बघा, हे इथून काढली. आता ह्या पिंकमधून मी ह्या पिंकमध्ये जात आहे. हे असं. हे फूल एकदा लक्षात आलं की करायला खूप सोपं आहे आणि पटकन होतं हे फूल. ह्या फुलापासून मी महिरप बनवलेली आहे. हे बघा,
आपली तिसरी लाईन आता अशी झाली आहे पूर्ण. आता काय करायचं आहे, ह्या पिंकवर विणायचं आहे. त्याच्यामुळे मी ह्या दोन डार्क कलरमधनं बाहेर येणार आहे. हे आता असं. आता आपल्याला इथे 2 पिंक घालायचे आहेत आणि हे जे 2 डार्क कलरचे आहेत ना त्यातनं सुईमणी बाहेर काढायची. हे बघा, हे असं. म्हणजे आता आपला परत इथे गुलाबी मणीचा असा उंचवटा तयार होईल, थोडं उंच येईल. हे बघा, सुई ह्या पिंकमध्ये न घालता ह्या 2 डार्कमधनं बाहेर आलेली. आता ह्या 2 डार्कमधनं मी इकडे समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे बघा, हे असं दिसतं. तर हे ओढून घ्यायचं. हे बघा, ह्या जांभळ्यातनं बाहेर काढलेली इथे घ्यायचं आहे. आता हा आपला इथे शेवट आला आहे. हे बघा, हे असे दिसेल. आता आपल्याला ह्या जांभळ्याचा गॅप भरायचा आहे. तर मी ह्या दोन्ही पिंकमधनं, आपलं काय होतं आता हे फुल करताना थोडं ह्या मण्यांची पोझिशन बदललेली असते, म्हणजे अशी खाली उतरलेले दिसतात. तर थोडं वायर व्यवस्थित हे करायचं. बघा, आपल्याला हा गॅप भरायचा आहे म्हणून आता मी 2 डार्क ब्ल्यू कलरची मणी घेणार आहे. आणि आता ह्या पिंकमधून ह्या पिंकमध्ये जायचं आहे. इथे खाली विणायचं नाही आहे आपल्याला. हे बघा, हा असा गॅप भरायचा आहे. आता ह्या पिंकमधनं पण मी बाहेर काढते आहे सुई. आता इथे 2 परत डार्क मणी येणार आहेत. हे फुल करताना एक डार्क एक फेंट असंच कलर कॉम्बिनेशन घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीने कोणतंही घेऊ शकता. हे असं दिसतं. आता हे शेवटचं आहे आपलं. आपण ह्या पिंकमधनं बाहेर येणार आहोत. इथे काय करायचं आहे, फक्त एकाच पिंकमधनं बाहेर यायचं आहे आपल्याला, कारण आपलं इथं आता हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता आपल्याला हा पाकळीसारखा वरचा शेप द्यायचा आहे. आतील भाग आपला हा पूर्ण झाला आहे. आता काय करायचं, ह्या पिंकमध्ये ह्या 2 मधल्या इथे ह्या गॅपमध्ये बाहेर काढायची आहे वायर. म्हणजे 2 पिंकमधनं इथे बाहेर येणार आहे. आता मी काय करणार, आधी 3 पिंक आणि हे 3 ब्लू कलरची मणी घेते. आता काय करायचं, हा पिंक जिथनं आपण सुई बाहेर काढली तो पिंक आणि त्याच्या मागचा ब्लू कलरचा असं मी मणी बाहेर काढणार आहेत. ही सुई अशी बाहेर काढणार आहे. हे बघा, ह्या 2 मधनं समोरचा पिंक आणि मागचा ब्लू अशा 2 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढणार. हे बघा, हे असं पाकळी दिसते.
आता काय करायचं, हे 2 सोडून द्यायचे, मध्ये दुसऱ्या पाकळीसाठी आपल्याला ह्या 2 मण्यांचा गॅप सोडून द्यायचा आहे. आणि आता पुढे काय करायचं की पुढच्या 2 मधनं घ्यायचे, म्हणजे ह्या परत आपण पिंक मध्ये येणार आहोत. ह्या 2, हे बघा मधला हा गॅप ह्या 2 पाकळ्यांसाठी ह्या 2 मण्यांचा गॅप सोडलाय. नंतर त्याच्यातनं पुढचे 2 मणी पास करणार आहोत, एक पिंक आणि एक ब्लू. परत मी 3 पिंक, 3 ब्लू, हे बघा. आता मी ह्या ब्लू मधनं सुई बाहेर काढणार आहे, सुई ब्लू आणि पिंक मधून. परत पुढचे 2 मणी सोडून देणार आहे, हे बघा. नंतर हे पुढच्या 2 मण्यांमधनं सुई पाकळीसाठी बाहेर घेणार आहे, हे असं. परत आता 3 पिंक, 3 ब्लू, असे ह्या 2 मण्यांमधनं मी बाहेर काढते. परत हा 2 मण्यांचा गॅप देणार आहे. परत हे 2 पुढचे मणी घेणार आहे पाकळीसाठी. या ब्लू मधनं या पिंक मधून बाहेर काढायची सुई. परत हे पुढचे 2 गॅपसाठी हे 2 पाकळीसाठी. दोनचा गॅप, म्हणजे पाकळीनंतर आपण एकदम 4 मण्यांमधनं जरी काढली सुई तरी चालते, पण तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी हा 2चा गॅप असं सांगत आहे. 2चा गॅप, नंतर पुढच्या 2 पाकळ्या ह्या पुढच्या 2 पाकळ्यांसाठी. मी काय करते मैत्रिणींनो, मणी अशी लूज करून नाही ठेवत, असं दोऱ्यांमध्येच ठेवते मणी, म्हणजे कळायलाही सोपं जातं की कोणता खराब मणी आहे, कोणता कलर गेलेला मणी आहे, म्हणजे ते पटकन बाहेर काढता येते. आणि खाली वेचण्यात जो वेळ जातो तो थोडा आपला इथे कमी लागतो, म्हणून ही माझी आयडिया आहे असं करण्याची. हे बघा, आता आपलं इथे फूल तयार झालं आहे. आता मी हे इकडे आतमध्ये नेऊन 4-5 मण्यांमधनं सुई अशी फिरवून घेते आणि गाठ मारून घेते. परत गाठ मारल्यानंतर एक 3-4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची. हे बघा, आपलं असं छानसे एक फूल तयार झालं आहे. आता ते महिरपीसाठी कसं जोडायचं ते सांगते. तुम्ही याची महिरप करू शकता किंवा टेबल क्लॉथ म्हणूनही याचा उपयोग करू शकता. असे एकमेकांना जोडत 4चं 5चं असं करत उतरत आपण रांगोळी करतो ना, 4 5 3 2 1 असं वाली, तशी रांगोळी करू शकता किंवा अशी महिरपही करू शकता. मला महिरप आवडते म्हणून मी हे कसं जोडायचं ते सांगते तुम्हाला. आता हे बघा, हा जो इथे शेप दिसतोय का असा, तसंही तुम्ही जोडू शकता. म्हणजे हे अल्टरनेट चौकोन येताना मधला चौकोन जोडताना हा असा दिसला पाहिजे, अपोजिट कलर दिसले पाहिजे. तर त्यासाठी मी काय करते, आता सुईला पहिले गाठ मारून घेते. तुम्ही असे फुलं सुट्टेही ठेवू शकता,
म्हणजे ते कुठेही आपल्याला मॅनेज करता येतात. महिरप म्हणजे ही गोल महिरप नसून हा सरळ रांगोळीचा पट्टा आहे. देवासमोर किंवा दरवाजासमोरही तुम्ही मांडू शकता. आता मला हे फूल जोडायचं आहे. मी जोडताना पिंक कलरने जोडणार आहे. तर त्यासाठी मी सुई आधी ह्या पिंकमध्ये येणार आहे आणि जोडताना काय करायचं आहे, खाली आणि वरती एक एक पाकळी सुटेल ह्या हिशोबाने ते फूल जोडायचं आहे. म्हणजे 2 ठिकाणी आपल्या पाकळ्या जोडल्या जाणार आहेत. हे बघा मी याच्यातनं बाहेर आले. हे बघा ह्या पिंकमधनं आता मला हा पिंक जोडायचा आहे. पण हे फूल तुम्ही जर पाहिलं तर यात छोटे नथांचे आकार आल्यासारखे दिसतील बघा. छोटा असा नथीचा आकार आल्यासारखा दिसतो. तर तो ह्या साईडचा जसा आहे तर त्याच्या विरुद्ध दिशेने आपण घेणार आहोत. म्हणजे त्याच्या जोडताना फुलाचा हा इकडे येणार आहे. हे बघा दिसतंय का, हा असा आलाय आणि हा असा गेलाय. आता मी इथे एक मणी घालून घेते. हे बघा हे असं नाही जोडायचे. असं जोडलं तर तुमचा आकार असा दिसणार आहे. तुम्ही असंही जोडू शकता पण त्याचं ते इथे जोडायला थोडा वेगळा आकार येतो वरती. त्यामुळं मी काय करते, हे असं डिझाईन येईल ह्या हिशोबानेच त्या नथींचा आकार बघते. त्या नथीचा म्हणा किंवा मधला जो शेप आहे त्याचा. हे बघ आता हे माझं चुकलेलं म्हणण्यापेक्षा मी अजून जोडलेलं नाही आहे. हे बघा हे असं दिसेल. त्याच्याऐवजी आपल्याला हा शेप बघायचा फक्त मधला. हा असा आहे ना तर त्याच्या विरुद्ध हा असा इकडे उतरता आला पाहिजे. हे बघा हे दिसतंय का, म्हणजे ही अशी लाईन अशी दिसते. हे अल्टरनेट असे येतात. ब्लू फेंट ब्लू, डार्क फेंट डार्क फेंट असा मधला चौकोनाचा शेप येईल. आता हे बघा मला ह्या साईडला जायचं आहे विणायला. तर मी काय करणार आहे, इथं थोडं जोडताना फक्त काळजीपूर्वक ते डिझाईन आतलं बघा. तुम्हाला असं आतमध्ये डिझाईन नको असेल तर तुम्ही कसंही जोडू शकता. पण मला असं आतमध्ये चौकोनाचं डिझाईन आलेलं आवडतं आणि ते दिसायलाही छान दिसतं. हे बघा आता मी ह्या पिंकमधनं बाहेर येते वरती. असं डाव्या साईडला सुई मी काढून घेते. आपल्याला आता दुसरी पाकळी जोडायची. हे बघा आता मी परत एक पिंक मणी घेणार आहे. आणि तो आता हे असं सुई ह्या फुलाच्या ह्या पिंकमधनं बाहेर काढणार आहे. हे बघा असं दिसेल चौकोनमधला. डार्कवर डार्क फेंटवर फेंट. आता मी काय करणार आहे, परत अजून एक फूल जोडून दाखवते आहे. आता मी सुई फिरवत ह्या पाकळीपर्यंत येते. मधल्या एका पाकळीचा गॅप देणार आहे. तुम्ही एकमेकांना फुलं जोडल्यानंतर तिथे गाठ मारून वायर तोडू पण शकता किंवा पुढे कंटिन्यू असं फिरवून आणू पण शकता. हे बघा तर हे मी फेंटमध्ये म्हणजे आपल्याला जोडताना इकडचे 3 आणि इकडचे 3 असा मधला गॅप गाठायचा आहे. आता हे बघा हे मी परत एक मणी गुलाबीने घेतला आहे. तुम्ही डार्कनी पण जोडू शकता. फक्त हे डिझाईन लक्षात राहू द्यायचं. आता मी डार्क विणलं असतं तर माझा इथे डार्क मणी आला असता. तर ते माझं डिझाईन असं जे गेलेलं आहे, हे बघा हे जे डिझाईन गेलेलं आहे ते तुमचं असं खाली उतरता येईल. म्हणजे अशी नागमोडी डिझाईन दिसेल माझी. जशी अशी नागमोडी गेलेली इकडे
तसं हे इकडे येईल. आता हे बघा, हा फेंट घेतला आहे. आता परत मी एकदा दाखवते. याचा शेप असा आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दुसऱ्या फुलाचा शेप घ्यायचा आहे, म्हणजे ते असं नागमोडी डिझाईन दिसेल. हे बघा, जोडताना काय करायचं, आधी थोडं खाली ठेवून पाहायचं की आपलं बरोबर येतं आहे की नाही ते. हे बघ, हे असं. आता मला ही पाकळी जोडायची म्हणून मी ह्या फेंट कलरपर्यंत जाणार आहे. हे बघा, आता परत मी पाकळी जोडताना एक मणी फेंट कलरचा घातला आहे. आता याच्यातनं सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे बघा, हे असं. मी ही 2 फुटाची महिरप तयार केली आहे. तुम्ही ही डिझाईन वाढवू पण शकता. आता मी इथे साईडला येऊन गाठ मारते आहे. गाठ मारल्यानंतर परत मी अजून एक 3-4 मण्यातनं बाहेर काढून घेते, म्हणजे आपलं वायर तोडल्यानंतर जे राहतं ते थोडं सेफ्टी राहतं. हे बघा, वायर कट करते. असं सुंदरशी अशी महिरप आपली जोडून तयार झाली आहे. हे बघा, गोल फिरवली तर काय होतं, ह्या फुलांच्या पाकळ्या अशा येतात, त्याच्यामुळे हे असं सरळच ठेवायचं. दिसायला खूप छान दिसते. ही महिरप किंवा हे फूल आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दाबून ठेवा, म्हणजे येणारे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि हो, मागच्या महिरपीला थोडं क्षमा मागते, कारण व्हिडिओचं अँगल थोडं चुकलं होतं माझं, त्याच्यामुळे थोडा माझ्या काही मैत्रिणींना विणायला त्रास झाला, त्याबद्दल परत एकदा सॉरी. तर तुम्ही नक्की हे फूल असं ट्राय करा.